चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। भर दिवसात 2 तरुणांची गुंगीचं औषध लावून लूट। वळसंग रोड जवळ खळबळ। युवक नेते योगेश बाबा मोटे यांच्या पुढाकाराने जखमींना उपचार। पोलिसांच्या दुर्लक्षाबद्दल संताप। जत वळसंग रोडवरील नायरा पेट्रोल पंपाजवळ दुपारच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। तिकुंडी करेवाडी येथील 2 तरुणांना गुंगीचं औषध लावून 4 जणांच्या टोळीनं तब्बल 35,000 रुपयांची लूट केल्याची माहिती मिळते आहे। घटनेनंतर आरोपींनी त्या दोघांना रस्त्यालगतच्या झुडपात फेकून पलायन केल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। मिळालेल्या माहितीनुसार तिकुंडी करेवाडी येथील 2 तरुण मोटरसायकलवरून जतच्या दिशेने येत असताना आरोपींच्या 4 जणांच्या टोळीनं त्यांना थांबवलं। बोलण्याच्या बहाण्यानं त्यांना गुंगी आणणारे रसायन लावले व बेशुद्ध अवस्थेत रोख रक्कम 35,000 रुपये लुटून घेतले। त्यानंतर त्यांना रस्त्यालगतच्या झुडपात फेकून आरोपी फरार झाले। घटनेची माहिती मिळताच युवक नेते योगेश बाबा मोटे यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी दोन्ही जखमी तरुणांना तत्काळ जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले। त्यांच्या पुढाकारामुळे मोठी हानी टळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे। या गंभीर घटनेनंतरही जत पोलिसांनी तत्परता न दाखवल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। भर दिवसात मुख्य रस्त्यावर अशी लूट होऊन गस्त व्यवस्था कमी असल्याचं बोललं जात आहे। घटनास्थळी पोलीस उशिरा पोहोचल्यानं संताप व्यक्त होतोय। रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून दिवसा ढवळ्या अशा घटना घडत असल्यानं सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे। गुन्हेगारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते आहे।